माझा प्रॉब्लेम असा आहे, मी मागल्या 4-5 दिवसापासून चक्रा मारतो MSCB ऑफिसला. ह्या इथं क्षीरसागर मॅडम म्हणून आहेत, त्यांनी म्हणतात त्या ह्याच्याकडे जावा, सूळसाहेबाकडे जावा. सूळसाहेबाकडे गेलं तर सूळसाहेब म्हणतात दुधाळे साहेबाकडे जावा. दुधाळे साहेबाचं कॅबिन बंद. सूळसाहेब 4 दिवसाच्या नंतर मला आज भेटलेत आणि ते म्हणतात तुमच्या घरच्या वायरची टेस्टिंग करा, RCB बसवा. आता बघा, माझ्या घरचा वीज वापर जून 2025ला 240 युनिट आहे आणि जून 2026ला 1404 युनिट आहे. आता मी काय घरात कारखाना फॅक्टरी वगैरे चालवतो का काही? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की याकडे लक्ष कोणाचं आहे का नाही? काहीच नाही, निव्वळ भोंगळ कारभार. अव्वाच्या सव्वा बिल कुणीच वाली नाही. MSC ऑफिसला तर नाहीच कुणी. माझं घरचं बिल आलेलं 18,000. बर, एकदाच दिले की नाही अंदाज? पहिला अंदाज दिले 1 वर्ष. अचानक आता 18,000 कसं भरायचं? आता 18,000 कसं भरायचं तुम्ही सांगा. आणि या ठिकाणी 1 वर्ष आलंच नाही, बिलच आलं नाही मला. या ठिकाणी सर्व जे काही त्रस्त झालेले ग्राहक आहेत, तर हे ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर ऑफिसमध्ये एकही कर्मचारी या ठिकाणी दिसत नाहीये. मग आम्ही जाब विचारणार कोणाला? वर्षभर यायचं नाही, अचानक 18,000 द्यायचं. अंदाजे बिल करायचं काय नाही. याच्याकडे या प्रशासनानं त्वरित लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये या प्रशासनाला फार मोठा विरोध सहन करावा लागणार आहे. प्रत्येक जण इतका त्रस्त झालेला आहे. पहिलेचे जुने मीटर होते तेव्हा नव्हता असा त्रास काही पण. हे आता जे मीटर बसवलेत ना, काही बिल येते ह्याच्यानं. स्मार्ट मीटर कशाचं? स्मार्ट मीटर घंट्याचं. जुनी मीटर बसवायला सांगा. या ठिकाणचे अधिकारी स्मार्ट नसून या ठिकाणी ह्या लोकांनी स्मार्ट मीटर बसवण्याचा जो मीटर आहे, बर तरी पण मला 18,000 बिल. बर तुमचं काय झालंय? गेल्या महिन्यात बिल भरलंय, हा. तर ह्याच्यात काहीच नाही. बर. आता 4,000 बिल दिले. दोघंच नवरा, आम्हाला मूल नाही, काही काय नाही. बी दिलं होतं. बर आता मग 4,000 बिल कुठून भरायचं आम्ही? बर. रात्रच्या कामाला जातो मी पापडला काय. तुम्ही कुठं राहतात? तुळजापुरीला नगर. बर 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 आता 4,000 कुठून भरूया? आज मी सकाळपासून या ठिकाणचं कव्हरेज करतोय. मी इतकं पाहतोय की प्रत्येक जण सांगतोय की माझ्या घरामध्ये एक बल्ब आहे, एक ट्यूब आहे, माझ्या घरामध्ये दुसरं काहीही नाही. पण इतकं असून सुद्धा 8,000 10,000 या लोकांना द्यायचे कुठून आणि कशासाठी द्यायचे? आणि सध्या तरी इथलं वातावरण असं दिसत आहे की इथले जे काही अधिकारी लोक आहेत ते सगळेचे सगळे बहुतेक तरी या लोकांना पाहूनच पळून गेले की काय, असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण या ऑफिसमध्ये एकही अधिकारी दिसत नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये जर प्रशासनाने याकडे जर लक्ष नाही दिलं तर आता ह्या तर लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही एकही या ठिकाणी कर्मचारी बसू देणार नाही, आम्ही या ऑफिसला कुलूप लावून टाकू. मीटर घेऊन आम्हाला 8,400 आले या महिन्यात आणि प्रत्येक महिन्याला 800 रुपये येत होता आम्हाला. 810 म्हणजे मग ह्या महिन्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये तुम्ही काय दुसरं काय मोठी मशीन वगैरे काय वापरली? काहीच वापर नाही आमचा, फक्त 2 बल्ब आहेत आणि फॅन आहे. बर, तुमचं काय प्रॉब्लेम? हे बघा, आम्ही म्हणजे 4 महिन्यापूर्वी स्मार्ट मीटर बसवण्यात आला आमच्या घरी. म्हणजे आपल्या फक्त 10 बाय 10च्या दोनच रूम आहेत आणि 4 बल्ब बस तेवढंच आहेत. आम्हाला 2 महिने सलग 810 रुपये लाईट बिल आलं होतं आणि या चालू महिन्यामध्ये डायरेक्ट आम्हाला 8,400 रुपये लाईट बिल देण्यात आलेलं आहे. तर मी इथे या ठिकाणी आलो होतो साहेबांना भेटण्यासाठी, विचारण्यासाठी, पण साहेब पण जागेवर नव्हते ऑफिसमध्ये. मी आता 8 दिवस झाले चक्कर मारतोय. एवढं लाईट बिल कसं काय आलं हे विचारण्यासाठी मी इथं या ठिकाणी आलो होतो. काही वेळानंतर साहेबांची भेट झाली तर ते म्हणतात की अगोदर तुमचं ते वायर चेक करून घ्या, काही दुसऱ्या आणखीन काही गोष्टी असतील ते पण चेक करून घ्या. पण आम्हाला ते माहीत नाहीत कसं चेक करायचं काय नाही. ते म्हणतात की आता आम्ही अजून एक माणूस पाठवून देऊ तुमच्या घरी चेक करण्यासाठी, लाईट मीटर चेक करण्यासाठी. आता आम्ही करून खाणारे माणसं एवढं लाईट बिल कसं भरायचं? 810वरून डायरेक्ट 8,500 रुपये आम्हाला लाईट बिल देण्यात आलेलं आहे. तर याबद्दल आम्ही माहिती विचारण्यासाठी आलो होतो. ताईचं म्हणणं आहे की यांना तर माहीत सुद्धा नाही की ते स्मार्ट मीटर यांनी येऊन बसवलेलं आहे. म्हणजे काय कशाची इतकी घाई असेल ते सांगता येत नाही. अंदाजे रिडिंग घेऊन जातात, म्हणजे रिडिंग ला येत नाहीत, ते घरी येत नाहीत रिडिंगला आणि अंदाजे रिडिंग घेऊन त्यांनी बिल देतात. अच्छा, अंदाजे. आणखी दुसरं काय प्रॉब्लेम? आता तुम्हाला पूर्वी किती येत होतं आणि आता किती आले? आता पूर्वी 1,000 रुपये येत होतं, आता 3-4 हजार रुपये येतो. मग आता ते 3-4 हजार तुम्ही भरायलाच बिल आलेले आहे. सरांना मध्ये ऑफिसमध्ये गेले होते, सरांना बोलले, पण सर म्हणायला लागलेत की त्या मीटरचा फोटो काढा, पहिलं बिल किती येत होतं ते बिलाची पावती आणा आणि नंतर मग आम्ही प्रोसिजर प्रमाणे कमी जास्त करत जाऊ म्हणले. आता डायरेक्ट कमी होणार नाही बिल. अच्छा, ठिकाणी मी पाहिलं की असे भरपूर कस्टमर, भरपूर ग्राहक या ठिकाणी आलेले आहेत की ज्यांना 800, 1,000, 1,200 ज्या लोकांना लाईट बिल यायचं तर त्याच लोकांना आज 6,000, 8,000 ते 50-50 हजारापर्यंत या ठिकाणी आलेला आहे. आणि